तुम्हाला प्रॉडक्ट दिले तर सोल्युशन डिझायनिंग करणं दिलेलं, त्याच्यामुळे तुम्ही हॅप्पी आहात, राईट. नॅनो खूप स्वस्त आहे, मर्सिडीज खूप हाय लेवलला आहे, राईट. माझा प्रॉडक्ट मर्सिडीज नाही, मी असं नाही म्हणत, पण टेक्नॉलॉजी वाईज मी त्याचा खूप फरक केला. त्याच्यामुळे मी क्लायंटला सांगतो, सर बघा मी तुम्हाला टेक्नॉलॉजी देतोय, प्रॉडक्ट सस्टेनेबल देतोय, राईट. मग त्या ठिकाणी तुमची चॉईस आहे, प्रॉडक्ट घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. मी बॉल तुमच्या कोर्टमध्ये टाकून दिलेला आहे, कारण की नीड जोपर्यंत क्लायंटची आहे, त्याला जे पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला डिलिव्हर पण करावं लागेल. नाहीतर मग काय होईल की कॉम्पिटिशन मार्केटमध्ये भरपूर आहे, आपण अपग्रेड नाही झालं तर दुसरे काही पीएस अपग्रेड होणार, ते मार्केटमध्ये सेल आउट होणार. मॅडम तुमची रिक्वायरमेंट आम्हाला सांगा, त्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही वर्कआउट करतो की माझ्याकडे एकच प्रॉडक्ट नाही आहे, ऑलमोस्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॅमेराजमध्ये 100 प्रॉडक्ट्स आहेत, कुठला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार फिट असणार आहे, राईट. हे सोल्युशन आम्ही तुम्हाला देतो, एक चेकलिस्ट मिळतो. सोल्युशन आम्ही दिल्यानंतर जोपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत आम्ही तो प्रॉडक्ट तुम्हाला सप्लाय करतो. नमस्कार, मी मुग्धा लोणकर आणि तुम्ही बघत आहात स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत उद्योग यशोगाथा पर्व दुसरे. आपण पहिल्या सीझन मध्ये वेगवेगळ्या बिझनेसमॅन्सना भेटलो. आता या सीझन मध्येही वेगवेगळे बिझनेसमॅन आपल्याशी गप्पा मारायला येणार आहेत. तर आजच्या एपिसोड मध्ये आपल्या सोबत आहेत भटाई ऑटोमेशनचे मिस्टर प्रवीण कुमार पाटील. सर, तुमचं या एपिसोड मध्ये खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात बेसिक प्रश्न की तुमची स्वतःची ओळख, तुमची बॅकग्राऊंड आणि भटाई ऑटोमेशन तुम्ही कसं सुरू केलं याबद्दल आम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल या ठिकाणी. थँक्यू सर. आणि भटाई ऑटोमेशन बद्दल सांगायचं म्हटलं तर भटाई हे जे नाव आहे हे आमची कुलदेवता आहे, राईट. असं आता प्रत्येक जण सांगतो की भटाई हे प्रवीण खूप वेगळं नाव आहे, पण इट्स अ गॉडेस, राईट. भटाई ऑटोमेशनची सुरुवात आता जर बघितलं तर त्याच्यामागे एक छोटासा बॅकग्राऊंड मी सांगतो तुम्हाला. मी एक खानदेशचा सुपुत्र म्हणून, राईट. आणि खानदेशमध्ये एक छोटंसं गाव आहे म्हणून, राईट, अंबरनाथ तालुक्यामध्ये, राईट. वडील शेतकरी आहेत, बॅकग्राऊंड पूर्णपणे शेतकरी, पण वडिलांच्या अथक परिश्रमाने काय झाले की आम्ही खेड्यावरल्या गावात आलो. आणि आज मी या ठिकाणी बसलो आहे फक्त त्यांच्या परिश्रमामुळे, राईट. त्यांनी परिश्रम घेतल्यानंतर मग मला एक इंजिनियर त्यांनी घडवलं, राईट. हे सगळं त्यांचंच परिश्रम. आणि सगळ्यात महत्त्वाचं इंजिनियर झाल्यानंतर मला जॉब करायचं नव्हता. इंजिनिअरिंगमध्येच मला हे होतं की मला बिझनेसच करायचा, कारण की वडिलांचा काही बॅकग्राऊंड जो होता तो थोडा बिझनेस रिलेटेड होता. वडील बँकर्स होते, पण त्यांचं जे ओळखी वगैरे होतं सगळं बिझनेस रिलेटेड होतं म्हटलं. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये बिझनेसचा कोणालाही कुठलाही ABCD माहिती नाही, राईट. आणि मी एकमेव व्यक्ती तो बिझनेसमध्ये आत्ता आलेला, राईट. तर चॅलेंजेस तर भरपूर आहेत. वडिलांचं म्हणणं होतं की बाबा की तू जॉबच करायचा पहिल्यापासून. मी जॉबमध्ये गेलो आणि वडील खूप स्ट्रिक्ट, टू बी फ्रँक, खूप स्ट्रिक्ट होती गोष्ट, राईट. त्यांचा शब्द म्हणजे काळा दगडावरती बेसी असं सिम्पल ती गोष्ट होती. त्यांच्या शब्दापलीकडे आम्ही काहीच नव्हतो. मग पुण्यात आलो 2004 मध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर. आणि पहिला जॉब केला तेही वडिलांच्या परिश्रम. मला इंटरेस्टच नव्हतं जॉबमध्ये. ते म्हणतो ना की हिंदीमध्ये म्हणतो सुलीमध्ये पिढा असतो त्या टाईपमध्ये हा होतं, बिझनेसच करायचा. पण कसं असतं की वडिलांचा स्ट्रिक्टनेस आणि बाकीचं फॅमिली रिलेटेड काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे मला जॉब केला आणि त्या ठिकाणी सक्सेसही मिळाला, राईट. काही मोठ्या कंपन्या होत्या, त्या कंपन्यांकडनं मी शिकलो पण बऱ्याचशा गोष्टी. पण जॉब करायचा नसल्या कारणाने मला बिझनेस करायचा, त्याच्यामुळे हा जो बॅकग्राऊंड होता मी तो क्रिएट करत होतो बॅकग्राऊंड की भटाई ऑटोमेशन. आता तुम्ही म्हटलं की नाव तर मी तुम्हाला सांगितलं कुठल्या पद्धतीने ते या ठिकाणी ऑर्गनाइज झालं, राईट. तर जॉबचं झालं, बिझनेस रिलेटेड ज्या गोष्टी होत्या तर ते शिकलो मी त्या ठिकाणी. आणि शिकल्यानंतर त्या गोष्टी इम्प्लिमेंट कशा करायच्या, कारण की बिझनेसचं कुठलाही बॅकग्राऊंड नाही, राईट. हां. तर बिझनेस जो होता, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी फंडिंग लागतं. आणि तसंही माझा काही बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग नाही आहे आणि नव्हताही आधीपासून. वडील शेतकरी असल्या कारणाने. पण त्या बँकिंग सेक्टरमध्ये स्विच झाल्यानंतर काही फंड्स जो होता तो मी जॉब करून तो फंड ॲक्युमुलेट केला आणि बिझनेस स्टार्ट केला, भटाई ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड. आधी जॉबही करत होतो, नंतर मग जॉब केल्या मी बिझनेसही करत होतो, साईड बाय साईड स्टार्ट केला त्या ठिकाणी. आणि एक वेळ अशी आली की त्या ठिकाणी मला वाटतं की जर आपण ते बिझनेस जॉबचा जो इन्कम आहे तो बिझनेसमधून मी काढू शकतो,
राईट. फुल फ्लेज मग बटाई ऑटोमेशन करून पूर्णपणे फोकस केला. राईट. लागली त्याला बरीच वर्ष लागली. राईट. आता मी 2004 पासून जॉब करत नसलो तर 2018 मध्ये मी प्रायव्हेट लिमिटेड केली. आधी एक प्रोप्रायटरी फर्म होती. प्रोप्रायटरी फर्म म्हणजे म्हणतो की एकमेव व्यक्तीने त्या ठिकाणी होतो. आणि बिझनेसमध्ये जो पैशांची गोष्ट होती तो तर मला सेव्हिंग सेलिंग होती, सगळी ती सेलिंग युटिलाइज केली. आता एक एक्झाम्पल देऊ इच्छितो तुम्हाला की बनिया माहिती आहे तुम्हाला. राईट. बनियाचं एक्झाम्पल का देतोय मी, कारण की त्यांची जो माइंडसेट आहे तो माइंडसेट आहे पैशाचा माइंडसेट. राईट. 24 आवर्स पैसा 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 मनी माइंडसेट. राईट. तसं महाराष्ट्रीयन मुलामध्ये मनी माइंडसेट नाही आहे. राईट. मनी माइंडसेट तो क्रिएट करावा लागतो आणि तो मला या लोकांमध्ये राहूनच मिळाला. काही बनिया लोक माझे फ्रेंड्स काही गुजराती आहेत, त्यांच्यामध्ये राहून मला कळलं की अरे पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्या टाईपचा माइंडसेट मी त्या ठिकाणी केला. आता जनरली आपलं मराठी ह्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये काय होतं की वडील जे असतात ते नोकरी पेशा असतात. राईट. नोकरी करतानाच आता जसं तुम्ही माझंच एक्झाम्पल घ्या. माझे वडील मला म्हणायचे प्रवीण चांगला अभ्यास कर, चांगले मार्क्स सांग आणि चांगली नोकरी कर आणि स्टेबल हो. पण गुजरातांचा माइंडसेट काय आहे, गुजराती बनिया वगैरे त्यांचा माइंडसेट आहे एज्युकेशन घ्यायचं. पण एज्युकेशन का घ्यायचं, त्यासाठी की त्यांना लग्न वगैरे ज्या गोष्टी येतात त्यासाठी डिग्री पाहिजे म्हणून डिग्री. येस एक्झॅक्टली डिग्री पाहिजे म्हणून. पण त्यांचं माइंडसेट दुसरं पैशांचंच माइंडसेट असतं. राईट. आता जर तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जेवढे पण बिझनेसमॅन बघितले त्यांचं एज्युकेशन खूप हाय एज्युकेशन नाही. राईट. 10th 12th आणि काही एवढेच ग्रॅज्युएट आहे. राईट. राईट. तर एक छोटं मोठं एज्युकेशन घेऊन पण मी या ठिकाणी आहे. आणि हा जो पैशांचा माइंडसेट आहे तो फक्त माइंडसेट माझ्यामध्ये मी क्रिएट केलेला आहे आणि हे फक्त या लोकांकडूनच मला मिळालेलं आहे. आणि आता माझ्या बिझनेसमध्ये या गोष्टी मी युटिलाइज करतोय. पैशाने पैसा बनतो हे मला माहिती आहे. पैशाकडे पैसा येतो पण. राईट. आणि पैशाने पैसा बनतोच याच्यावर पण मला शिक्कामोर्तब मी केलं. दॅट्स फक्त एवढंच आहे. आता जर बघितलं माझा जो क्लायंट बेस आहे ऑलमोस्ट 90% आहे गुजराती. मराठी पण आहे. पण ते म्हणतात की प्रवीण तुझं नाव प्रवीण कुमार विकंतराव पाटील. तो आई जो PATIL आहे ना, आईच्या जागेवर फक्त ई लावला ना तो पूर्णपणे गुजराती गोष्टी. प्रवीण कुमार विकंतराव पाटील. राईट. म्हटलं नको बाबा, म्हटलं मी मराठी. या गोष्टीचं या पद्धतीने माझं ती जर्नी होती मी स्टार्ट केली. आता भटाई ऑटोमेशन जेव्हा तुम्ही सुरुवात केली, ऑब्व्हियसली खूप असं काही नाही की लगेच माझ्या डोक्यात आलं मी बिझनेस स्टार्ट केला. तुम्ही आताच सांगितलं की तुम्ही 2004 पासून प्रयत्न करत होता ते 2018 मध्ये तुम्ही प्रायव्हेटली केलं. तर नक्की भटाई ऑटोमेशन सुरू करत असताना किंवा उभं करत असताना सुरुवात होती, पण ते सस्टेन करणं आणि तेवढ्या चिकाटीने इथपर्यंत येऊन पोहोचणं ही सोपी गोष्ट नाही. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स आहेत, काय गरज आहे? तर प्रॉब्लेम्स सगळ्यात मोठा प्रॉब्लेम्स होता तो फायनान्शियल्स. त्याला एक्सक्यूज नाही. राईट. आता बघितलं तर बिझनेस चालू करताना प्रॉडक्ट पण हा मॅटर केला जातो. राईट. प्रॉडक्ट. राईट. की कुठला प्रॉडक्ट नेमकं निवडायचं. माझं तर बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. मी टेक्नॉलॉजी रिलेटेड सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. पण माझं एक रिझन आहे आणि होतं आहे की मला कम्युनिटीला फॉर एक्झाम्पल आता एज्युकेशन कम्युनिटी आहे. एज्युकेशनमध्ये काहीतरी चांगली गोष्ट देऊन एज्युकेशनचा जो दर्जा असतो तो वाढवला गेला पाहिजे. राईट. आता कंपनीच्या प्रॉडक्ट्समध्ये मग मी काही प्रॉडक्ट ॲड केले, सर्च आउट केले की इंडियामध्ये कुठले प्रॉडक्ट जे आहेत ते सस्टेनेबल आहे. राईट. नाही तर काय होतं आपण म्हणतो की मराठी किंवा गुजराती किराणा दुकानाच्या बाजूला किराणा दुकान टाकतं. राईट. मग त्या ठिकाणी क्लायंट काय होतो, क्लायंट डिवाइड होऊन जातो, प्रॉफिट मार्जिन डिवाइड होऊन जातं. तसं मला नाही करायचं. राईट. मी काय केलं, प्रॉडक्ट सेगमेंट निवडला की हा प्रॉडक्ट सेगमेंट किती वर्ष किती कालावधीपर्यंत सस्टेन केला जाईल. राईट. त्याच्यामधून मला प्रॉफिट मिळेल की नाही, प्रॉफिट मिळाल्यानंतर ही कंपनी माझी स्टेबल राहील किंवा नाही. राईट. किती CR किंवा कुठला ROI माझा निघेल किंवा नाही, या सगळ्या गोष्टी मला बघायचं. मग प्रॉडक्ट सिलेक्शन जर माझं इंटरॅक्टिव्ह पॅनल जे असतं डिजिटल पॅनल म्हणून. राईट. हा एज्युकेशनमध्ये युटिलाइज करणारा प्रोडक्ट आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल आता पहिले आपलं फळा होता. राईट. राईट. आपण खडूने आपण त्या फळावर लिहायचं. राईट. आता काय होतं की आम्ही
एज्युकेशनचा दर्जा थोडंसं उंचावलं. त्या ठिकाणी आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल आपला स्वतःचा ब्रँड आहे मिठाई म्हणून, त्या ठिकाणी आपण प्रॉडक्टमध्ये बरेचसे चेंजेस केले. टेक्नॉलॉजिकल मला माहिती की काय काय गोष्टी आहेत इंटरनली आणि आउटपुट, तर त्या गोष्टी आम्ही चेंजेस केल्या. राईट, तर त्याच्यामध्ये हा एक पहिला प्रोडक्ट आणला आणि स्वतःचा ब्रँड मिठाई म्हणून आम्ही मार्केटमध्ये लॉन्च केला. त्याच्याबरोबर आता तुम्हाला एक्झाम्पल देतो, मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे जे काही डिस्प्ले दिसतात, राईट, ते सगळे डिस्प्ले आपण सप्लाय करतात. राईट, जस्ट फॉर एक्झाम्पल डिजिटल सायनेज, इनडोर आणि आउटडोर डिजिटल सायनेज, राईट, नंतर व्हिडिओ वॉल्स म्हणतात. आता कितीही मोठी टीव्ही असली, राईट, त्याला पण लिमिटेशन्स असतात. तर आपण काय करतो, तर कितीही मोठी वॉल जरी असली, आपण ते वॉल पूर्णपणे ॲज अ डिस्प्ले म्हणून आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ ऑल डिस्प्लेस, राईट, ते आपण त्या ठिकाणी तो वॉल पण आपण डिझाईन करून देतो. तेवढी एक्सपर्टीज आता आमच्यामध्ये आलेली, राईट. तर असे मल्टिपल प्रॉडक्ट्स होते, ते ॲड करत गेलो आणि मार्केटमध्ये ते हळूहळू ते लॉन्च करत गेलो आणि त्या पद्धतीने मार्केटमध्ये रिस्पॉन्सिव्ह मिळाला. फक्त आम्ही भर दिला की क्लायंटला कुठल्या गोष्टीचा सर्व्हिस रिलेटेड प्रॉब्लेम येता काम आहे. आणि एक्झाम्पल एलजीचं तुम्हाला माहिती आहे, एलजीचं बिग ब्रँड, बट राईट नाउ वी आर नॉट अ ब्रँड. एक पर्टिक्युलर लेवलवर गेल्यानंतर तुम्ही मिळू शकतो. त्याचा सपोर्ट मला क्लायंटकडनं मिळतोच आहे, आता मिळतो. फायनान्शियल्समध्ये मी स्ट्रॉंग नाही आहे. आता आम्ही काय करतोय, आपलं जे रोटेशन्स आहे, म्हणजे आता क्लायंटला सेल आउट केल्यानंतर तो जो काही इन्कम जो जनरेट होतो तोच आम्ही रूल आउट करतो. हो, रूल आउट करतो सध्याच्या कंडिशनला. त्याच्यामध्ये आता काही म्हणतो इन्व्हेस्टर्स वगैरे आहेत, तेही आम्ही खूप मोठ्या प्रमाणात घेतले नाही, पण तो बॅड एक्सपिरियन्स आहे मारायला. पण त्याच्यामुळे आम्ही थोडंसं काही म्हणून घाबरतो त्या गोष्टींसाठी. बरोबर, दूध भाव बोलल्यावर ताप पण खूप. येस येस येस, अशाही काही गोष्टी होत्या. बरोबर. मग आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि फंडिंगचं सांगितलं जातं, आता तुम्ही तुमचे प्रोडक्ट सांगत होता की नक्की कोणते आता एज्युकेशन ह्याच्याशी रिलेटेड पण डिटेल मध्ये, म्हणजे की साधारणपणे कोणकोणते प्रोडक्ट्स तुमचे आहेत आणि तुम्ही लॉन्च केलेले आहेत? बघा, आता प्रोडक्ट इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल जो आहे, डिजिटल पॅनल, राईट, तो बघा की प्रॉडक्ट कुठलाही असो मार्केटमध्ये त्याचे कॉम्पिटिटर्स असणारच आहे, राईट. मग भटाई ऑटोमेशन का वेगळं, राईट. तर आम्ही तो प्रोडक्ट घेऊन जाताना पहिले सर्वे केले, टेक्निकल सर्वे वगैरे केले आणि त्याच्याबरोबर आम्ही काय केलं, AI इंटिग्रेट केलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राईट. कसं असतं, आता AI जर म्हटलं तर आता सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ती AI वरच जाते. आता माझे जे प्रॉडक्ट होते इंटरॅक्टिव्ह पॅनल तुम्हाला म्हटलं, त्याच्यामध्ये आमचं स्वतःचं सॉफ्टवेअर जे आहे भटाईचं एज्युकेशन रिलेटेड सॉफ्टवेअर, ते आम्ही लॉन्च केलेलं आहे, राईट. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हार्डवेअर नाही देतोय, आम्ही सॉफ्टवेअर पण प्रोव्हाइड करतोय, राईट. त्याचा बेनिफिट जे आता टीचर्स आहेत, काय तर टीचर्सला जनरली काय होतं, युट्यूबवर एखादा व्हिडिओ वगैरे ओपन करून, दिस इज अ लर्निंग ऍस्पेक्ट. आपण जो देतोय तो टीचिंग ऍस्पेक्ट देतो, राईट, राईट. टीचिंग ऍस्पेक्ट इज व्हॉट, की व्हिडिओमध्ये देर इज नो एनी व्हॉइस, राईट. जेव्हा टीचर एक्सप्लेन करेल, एक्सप्लेन करताना दिस इज द ब्युटी ऑफ टीचर, की कुठल्या लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करताय, राईट. त्या पद्धतीचे व्हिडिओज, त्या 136 लँग्वेजेस ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी डिप्लॉय केले आमच्या सॉफ्टवेअरमध्ये. त्याचे टेस्ट वगैरे आहेत, मुलांसाठी त्यांचा करिक्युलम आहे, या सगळ्या गोष्टी CBSE, ICSE, स्टेट बोर्ड, या 3 बोर्डसाठी आपण हा जो प्रॉडक्ट आहे तो डेव्हलप केलेला आहे, राईट. आता AIचं मी तुम्हाला म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे, की सपोज एखादा टॉपिक, एखाद्या टीचर, जस्ट फॉर एक्झाम्पल आपण हार्टचा टॉपिक घेतला, तर आपल्याला काय करायचं, युट्यूबवर स्विच व्हावं लागतं. आपल्या सिलेबसमध्ये ऑलरेडी हार्टचा एखादा फक्त तुम्ही त्या ठिकाणी हार्ट टाईप केल्यानंतर तुम्हाला त्याचं इमेजेस असतील, व्हिडिओज असतील, यू कॅन एक्सप्लेन व्हेरी वेल. म्हणजे काय तुम्ही मुलांना जो कॉन्सेप्ट आहे, जो थिओरिटिकल कॉन्सेप्ट, जसं आपलं जनरेशन होतं, राईट. आपण काय फक्त बुक वाचायचं, बुक वाचल्यानंतर सर एक्सप्लेन करायचे किंवा मॅडम एक्सप्लेन करायचे, त्या पद्धती नाही. व्हिज्युअलायझेशन खूप चांगला भर दिला आहे आणि त्याच गोष्टीवर आम्ही पण भर देतो. सिंपल देखील तुम्ही केलं नाही, राईट, या गोष्टी. तुम्ही आता जे सांगितलं की टीचिंग एक्सपिरियन्स किंवा लर्निंग एक्सपिरियन्स दोन्ही ह्याच्यानी एनहान्स होणार आहे, फक्त टीचर्स न होणार आहे. ते जेव्हा ते टीचर्स स्टुडंट्सना ते एक्सप्लेन करतील तेव्हा त्यांचाही एक्सपिरियन्स तो एनहान्स होणार आहे. तुम्ही शाळांबरोबर पण कोलॅबोरेट काही केलेलं आहे का? हो, आता बरेचसे स्कूल्स आहेत.
आता पुण्यातले बरेचसे स्कूल्स आहेत, मोठ्या मोठ्या स्कूल्स, त्यांच्यावर ऑलरेडी आपण टॅकअप आहे, त्यांना सप्लायही करतो चांगल्या पद्धतीने, दे आर सॅटिस्फाईड राईट, की काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन झालं असेही फीडबॅक त्यांचे आम्हाला आहे की प्रवीण सर तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन केलं आमच्या स्कूल, त्याचं थँक्स वगैरे ह्या गोष्टी. अजून कॉर्पोरेट्समध्ये ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन आलं त्या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल जो आहे, डिजिटल पॅनल तो येणार. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे आपला प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्येही ए आपण इंटिग्रेट केलेलं आहे. आता एखादी कंपनीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे जे असतात, हा पॅरामीटर युटिलाइज केला जातो राईट. जस्ट फॉर एक्झाम्पल आता आपण बोलतोय राईट, कॅमेराचा स्टेडी राईट नाव राईट, तर त्या ठिकाणी असेही कॅमेरा आहेत की कॅमेरा ऑटोमॅटिकली बाय युझिंग AI माझ्याकडे टिल्ट होणार आणि जसंही तुम्ही बोलायला लागणार तर इट विल कॅच द व्हॉइस मॉड्युलेशन, व्हॉइस सेन्सर, येस एक्झॅक्टली, त्याप्रमाणे तुमच्याकडे टिल्ट होणार, त्याला आपण स्पीकर ट्रॅकिंग राईट. या सगळ्या गोष्टी आपण AI इंटिग्रेटेड, आणि काही जे मोठ्या कंपन्या त्याच्याबरोबर आपलं कोलॅबोरेशन पण आहे. अजून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आपला प्रोडक्ट अजून लॉन्च नाही केलेला आहे, पण त्या पद्धतीचे प्रोडक्ट आपण क्लायंटला देतोय. बरोबर. आता तुम्ही मगाशीच म्हणाला की जसं कॉम्पिटिशन आहे, कारण AI सध्या सगळीकडेच रूल करतो, त्यामुळे जसं तुम्ही केलं तसं आणि काही 4 कंपनीज असतील त्यांची कॉम्पिटिशन पुण्यातच असतात, बाकी ऑल ओव्हर वर्ल्ड तर खरंच असेल. तर मग भटाई ऑटोमेशन मध्ये असं काय वेगळं आहे की ज्याच्यामुळे की जे इतर कंपन्यांपासून भटाईला डिफरन्शिएट करतं? राईट, बघा कस्टमर सेंट्रिक अप्रोच म्हणतो राईट. वी आर नॉट अ सोल्युशन, वी आर सोल्युशन प्रोव्हायडर, वी आर नॉट अ बॉक्स सेलर राईट. आमच्या कंपनीचंही टॅगलाईन आहे स्टे अपग्रेडेड, प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही अपग्रेड करतो राईट. कस्टमर सेंट्रिक अप्रोच म्हणजे काय की सपोज तुमची रिक्वायरमेंट आहे, काही बॉक्स सेलर्स असतात काय असं की बाबा सपोज तुम्हाला कॅमेरा पाहिजे तर डायरेक्टली तुम्ही काय जस्ट एक्झाम्पल अमेझॉन आहे, तुम्ही ऑर्डर केला तुम्हाला कॅमेरा येऊन गेला राईट. आम्ही तसं नाही करत आहे, आम्ही तुम्हाला आमचे क्वेश्चन बँक म्हणतो आपण त्या ठिकाणी राईट, ते तुम्हाला विचारतो की मॅडम तुमची रिक्वायरमेंट आम्हाला सांगा, त्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही वर्कआउट करतो की माझ्याकडे एकच प्रॉडक्ट नाही आहे, ऑलमोस्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॅमेरामध्ये 100 प्रॉडक्ट्स आहेत, कुठला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार फिट बसणार आहे राईट. तर हे सोल्युशन आम्ही तुम्हाला देतो, एक चेकलिस्ट म्हणतो त्याला. तर सोल्युशन आम्ही दिल्यानंतर जोपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत आम्ही तो प्रॉडक्ट तुम्हाला सप्लाय करत नाही. कारण हे असं असतं की मी नाही आहे, माझी टेक्निकल टीम पण त्या ठिकाणी वर्क करते, सगळं बॅकग्राऊंडमध्ये वर्क करते, कारण की ऑलरेडी कसं आहे की हा एक प्रोसेस आम्ही डिझाईन केलेला आहे कस्टमरसाठी. आता तुमची रिक्वायरमेंट आली, कस्टमर तुमच्याकडे माझा इंजिनियर व्हिजिट करेल, व्हिजिट केल्यानंतर साईट व्हिजिट होईल, साईट व्हिजिट झाली ती रिक्वायरमेंट माझ्या टेक्निकल टीमकडे त्याचं सोल्युशन डिझाईन होणार, तेव्हा तुमच्याकडे कोटेशन होणार. हे एक प्रोसेस आम्ही डिझाईन करतो. त्याच्याने काय होतं की एक मार्केटमध्ये काय होतं की हा प्रवीण भटाई ऑटोमेशन, प्रवीण सरांची जी कंपनी प्रोसेस ओरिएंटेड राईट. प्रोसेस ओरिएंटेड असल्या कारणाने काय होतं की मी तुम्हाला प्रॉडक्ट दिलं तर सोल्युशन डिझायनिंग करूनच दिलेलं, त्याच्यामुळे तुम्ही हॅप्पी आहात राईट, तुम्हाला सोल्युशन आवडले, सोल्युशन मुळे तुम्ही सॅटिस्फाईड झाला. मग काय होतं की तुम्ही सॅटिस्फाईड झाल्यानंतर काय होतं की नेक्स्ट टाइम कुठलाही रेफरन्स असो राईट की प्रवीण सरांकडे जा किंवा भटाई ऑटोमेशनकडे जा राईट, तुमच्याकडे तो प्रॉडक्ट जो आहे तो सोल्युशन प्रॉपरली डिझाईन करून तुम्हाला मिळेल. ह्या पद्धतीचं आपलं अप्रोच आहे. मी तुम्हाला अजूनही म्हणतो की वी आर नॉट अ बॉक्स सेलर, वी आर अ सोल्युशन प्रोव्हायडर. तुम्ही आम्हाला रिक्वायरमेंट सांगा, त्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही तुम्हाला सोल्युशन देऊ, हीच आमची एक्सपर्टीज आहे. आता AI बद्दल तुमचं काय मत आहे जनरल? हा जनरल आता मी थोडंसं अगेन्स्ट आहे. अगर जर म्हटलं खरं तर ऑटोमेशन मध्ये तुम्ही AI इन्कॉर्पोरेट करताय, AI बद्दल जनरल कारण की काय की AI हा एका कालावधीनंतर काय होणार की ह्युमन्सला रिप्लेस करणार राईट. जॉब्स जे आहेत ते कमी होणार राईट. पण असंही मी नाही करू शकत की त्या ठिकाणी AIचा उपयोग 100% करणार, पण 50 to 60% AIचा उपयोग मी करणार. पण त्या ठिकाणी असे मी विचार करेल की कुठल्याही आता सपोज कुठल्याही व्यक्तीचा जॉब त्या ठिकाणी जाता कामा नये. हे जे सॉफ्टवेअर आम्ही रेडी केलं होतं त्याच्या मागे पण हेच रिझन होतं की कुठल्याही टीचरचा जॉब जो आहे तो जाता कामा नये राईट. सॉफ्टवेअर तर आहे आमच्याकडे, मी म्हटलं तुम्हाला की नाही या ठिकाणी टीचरचा जॉब जाईल नाही, ते टीचरला डुकीत धरून मी तुम्हाला म्हटलं ना की टीचिंग ॲस्पेक्ट
त्या ठिकाणी टीचर आल्यावरच तो टीचिंग ऍस्पेक्ट त्या ठिकाणी क्रिएट होणार, राईट. तर या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही AI या ठिकाणी युटिलाइज करतो. AI आता जे आहे इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे, पण डेफिनेटली आता केरळमध्ये रिसेंटली एक म्हणजे जस्ट एक एक्सपेरिमेंट बेसिसवरती त्यांनी एक रोबो टीचर, पहिली रोबो टीचर Yes. इंडियातली म्हणून त्यांनी केरळमध्ये हे केलं होतं. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही टीचर ॲज अ स्किल्ड टीचर हे तुमच्याकडे असणारच आहे आणि त्याच्याशिवाय टीचिंग आस्पेक्ट तयार होणार नाही असं तुमचं ऑटोमेशन आहे. मग आता हळूहळू जर असं की स्किल्ड रोबो AI टीचर्स आली तर काय होईल? राईट. बघा, ही वेळ येणारच आहे, राईट. पण रोबोट बनवणारा माइंड कोणाचं आहे? ह्युमन माइंड आहे, राईट. म्हणून 100% म्हणतो ना आपण, 100% रोबोट्सवर डिपेंडन्सी न ठेवता की काहीतरी प्रमाणात आपण त्या ठिकाणी थोडंसं कंट्रोल झालं पाहिजे त्या गोष्टीवर, राईट. ठीक आहे, प्रत्येकजण बिझनेस करायला बसला आहे, त्याची डेफिनेशन असते की बाबा मी प्रॉडक्ट डेव्हलप केल्यानंतर मार्केटमध्ये सेल करून मला मारायचं नव्हतं. पण त्या ठिकाणी एक सोशल गोष्टीचा, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा विचार केला तर मी त्या ठिकाणी थोडंसं विचार करायला हवं रोबोटिक्स रिलेटेड. आम्ही पण रोबोटिक्सचा जो आहे तो नेक्स्ट पार्ट आम्ही करणार आहे, पण एवढ्या प्रमाणात नाही की बाबा त्या ठिकाणी तुमचा किंवा कुठल्या ह्युमन रिलेटेड काही गोष्टी तुमचा लॉस झाला पाहिजे असं नाही. हे इंडियात कितपत वर्कआउट होईल? इंडियात अजून तरी बघितलं की 20% मार्केट कॅप्चर झालेलं आहे. अजूनपर्यंत 80% मार्केट आहे पेंडिंग, राईट, रोबोटिक्ससाठी. हळूहळू होईल, पण इट विल टेक टाइम. खूप मोठ्या प्रमाणात नाही, पण हळूहळू होईल, होणार असं डेफिनेटली. कारण कसं आहे की अजून आपल्याकडे आत्ताशी टेक्नॉलॉजी किंवा कोडिंग काय आहे, म्हणजे आता मेट्रो सिटीज मध्ये वगैरे जे कोडिंग किंवा कोडर्स असतात ते जातात पुढे. कोडिंग काय आहे आतापर्यंत, आता कुठेतरी खालच्या म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचायला लागले. फक्त कोडिंग काय आहे, शब्द कळायला लागले. AI पासून ते राम देत असतो. मग ह्याच्यामध्ये ह्या ऑटोमेशनला तुम्ही सगळ्या लोकांपर्यंत कसं पोहोचणार? आता बघा की अपग्रेड तो व्हावंच लागेल, राईट. कारण की नीड जोपर्यंत क्लायंटची आहे त्याला जे पाहिजे, राईट, त्याप्रमाणे आपल्याला डिलिव्हर पण करावं लागेल, राईट. नाहीतर मग काय होईल की कॉम्पिटिशन मार्केटमध्ये भरपूर आहे. आपण अपग्रेड नाही झालं तर दुसरे काही पीएस अपग्रेड होणार, ते मार्केटमध्ये सेल आउट होणार. आपल्याला काही गोष्टी कराव्याच लागणार, एक्सेप्ट करावं लागणार त्या गोष्टी, राईट. पण एवढ्या प्रमाणात नाही की मी तुम्हाला आधी बोललो की नको त्या ठिकाणी ह्युमन लॉसेस नको होईल. त्या गोष्टीची आम्ही डेफिनेटली काळजी घेणारच, राईट. ऑटोमेशन म्हणजे की आम्ही वर्कआउट करतो ते नॉट इंडस्ट्रियल ऑटोमेशन, PLC, स्कॅडा वगैरे या गोष्टींसाठी ऑटोमेशन नाही वर्क करत. आणि लो व्होल्टेज डिव्हाइसेस, जस्ट फॉर एक्झाम्पल इंटरनेट, डिजिटल सायन्स, राईट, व्हिडिओ कॉल्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, आता व्हर्च्युअल रियालिटी पण आपण या ठिकाणी लॉन्च केलं आहे. या गोष्टीवर आपण वर्क करतो. एआयच्या अगेन्स्ट, एआयच्या सोबत स्किल्स वाढवणं ही आत्ताची गरज आहे. आता एखादा जेव्हा नवीन प्रोडक्ट तुम्ही डिझाईन करता तेव्हा ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स कसे असतात तुमचे? आता अगर नवीन प्रोडक्ट डिझाईन करायला, आता इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीचं सांगतो तुम्हाला, हे सगळ्यात मोठं दुःख आहे की आपण मॅन्युफॅक्चरर नाही, इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग नाही करू शकत बिकॉज ऑफ कॉम्पोनंट लेवल, राईट. अगर तुम्ही चायना, तायवान वगैरे ह्या मोठ्या मोठ्या सिटीज बघितल्या त्यांचं रॉ मटेरियल खूप स्वस्त आहे. इंडियामध्ये रॉ मटेरियल, तेच रॉ मटेरियल जाऊन घ्यायला गेलो ना ते खूप महाग आहे, राईट. त्याच्यामुळे अगर जर इंडियामध्ये प्रॉडक्ट रेडी करायचा म्हटला, राईट, आणि चायनाच्या कम्पॅरिझन जर रेडी करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी ऑलमोस्ट 400% डिफरन्स आहे. 400%, राईट. अगर जर आता पॅनलची गोष्ट केली, 2 लाख रुपयेचा पॅनल आहे, तोच आपण जर इंडियन मॅन्युफॅक्चरिंग करून बघितलं तर डायरेक्टली 4 lakhs वर जातो, राईट. या गोष्टी आहेत. आता प्रॉडक्ट असे व्हेरियस प्रॉडक्ट आहे, व्हेरियस टेक्नॉलॉजीज आपण त्या ठिकाणी युटिलाइज करतोय, राईट, कम्पॅरेटिव्हली इज नॉट, राईट. सो प्रॉडक्ट एलॅबोरेशन करायचं म्हटलं, प्रोडक्ट लॉन्च करताना तुमच्या ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये तुमचे डिस्कशन्स किंवा काय तयारी करता? राईट. प्रॉडक्ट लॉन्च करताना आम्ही 2 ते 3 गोष्टी बघतो. पहिला आहे तुमचा प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी किती सस्टेनेबल आहे, राईट. दुसरा आहे प्राइसिंग. आता
इंडियामध्ये जर बघितलं तुम्ही 80% ऑफ द प्राइस कॉन्शियस, राईट. अँड बाहेरच्या कंट्रीजमध्ये बघितलं ते 80% ऑफ द क्वालिटी कॉन्शियस, राईट. तर आपण त्या पद्धतीनेच तो प्रॉडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप करतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की सोल्युशन प्रोव्हाइड, तो प्रॉडक्ट आम्ही कस्टमाइज करून देतो. आत्ताचे जे कस्टमर्स आहेत त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार कस्टमाइज, त्याच्याने काय होतं की प्रॉडक्टची जी प्राइसिंग आहे ती कमी होते, राईट. अगर टेक्नॉलॉजी रिलेटेड, हाय टेक्नॉलॉजी रिलेटेड प्रोडक्ट द्यायचा म्हटलं तर फॉर एक्झाम्पल ओव्हरसीज कंट्री, बाहेरच्या कंट्री, ते 80% क्वालिटीवर बिलीव्ह करणारे लोक आहेत. त्यांना प्राइसिंगची काही घेणं देणं नाही आहे. त्या म्हणतात हा ठीक आहे, ये मेरा रिक्वायरमेंट आहे, दॅट्स इट. आम्ही त्यांना प्रॉडक्ट सजेस्ट केलं, दॅट्स इट. क्वालिटी रिलेटेड गोष्टी ते बिलीव्ह करतात. इंडियामध्ये तसं नाही आहे. ठीक, म्हणजे मी खंत व्यक्त करतोय की प्राइस जो इश्यू आहे तो इंडियामध्ये खूप जास्त आहे. म्हणतो ना बार्गेनिंग, तसं पण आपल्या डोक्यातच कुठेतरी लहानपणापासून नाहीये का की आपण बार्गेन केल्याशिवाय कुठलीच वस्तू घ्यायची नाही? हो, बरोबर आहे. हे तर म्हणतो आपण, म्हणजे अगदी भाजीचं दुकान असू दे, मॉल असू दे, तर मॉलमध्येही आपण पहिल्यांदा गेलं की विचारतो की डिस्काउंट आहेत का. राईट राईट. इथूनच आपण खरेदीला सुरुवात करतो ना, म्हणून तर मॉल्स असतो की नाही आम्ही डिस्काउंट देतो म्हणून मॉलमध्ये येतो. मग तसं या बिझनेसमध्ये, ऑटोमेशन बिझनेसमध्ये नाही का होऊ शकत? हा, होऊ शकतं, पण त्या ठिकाणी कस्टमाइज प्रोडक्ट असला तरच होऊ शकतं, राईट. कारण की कसं असतं की ज्या ठिकाणी आता ऍपल टू ऍपल कम्पॅरिझन म्हणतो ना आपण, कम्पॅरिझन नाही होऊ शकत. सपोज तुमचा बजेट, क्लायंटचा बजेट आहे 1 लाख रुपये, राईट, आणि स्टँडर्ड प्रॉडक्टची कॉस्ट आहे 2 लाख रुपीज, त्या ठिकाणी क्लायंट नाही घेऊ शकणार, राईट. आपण काय करतो, त्यांच्या बजेटला व्यवस्थित बजेटमध्ये बसण्यासाठी आपण तो प्रॉडक्ट कस्टमाइज करतो. कस्टमाइज केल्यानंतर ठीक आहे, हा प्रॉडक्ट रेडी झाला, तुम्ही घेऊ शकता. पण प्रॉडक्टमध्ये काही डिफरन्स नसणार आहे, फक्त कसं असतं की क्वालिटी, क्वालिटी मेक. दिस इज इंडियन प्रॉडक्ट म्हणतो आपण त्या ठिकाणी. आणि आता जर बाहेरच्या देशामध्ये आपण काही प्रॉडक्ट घेतात तर आपण इंटरनॅशनल सेल्स पण चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट आपण पाठवतो ते इंडियन असेल, पण त्याची टेक्नॉलॉजी काय नव्हती. त्यांना जी टेक्नॉलॉजी, ते चिपसेट आहेत त्या पद्धतीने आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. येस, आणि दे आर एक्सेप्ट, दे आर पेइंग येस, ते करताय. मग आता तुम्ही आता जसं क्वालिटी म्हणाल, तर क्वालिटी कंट्रोलसाठी तुमचं कसं, म्हणजे की त्याच्यासाठी वेगळी टीम आहे किंवा कसं वर्क करतात? माझी पूर्ण टीम जी आहे त्याच्यामध्ये सेल्स, मार्केटिंग, टेक्निकल सपोर्ट या सगळ्या गोष्टी आहेत. तर क्वालिटी कंट्रोलसाठी आपण काय करतोय की थर्ड पार्टीज म्हणतो ते आपण हायर केले, आणि आपला टेक्निकल पर्सन पण असतात त्या ठिकाणी की चेक करतात. तर फॉर एक्झाम्पल मला काही प्रोडक्ट असेंबल करायचं आहे, राईट. असेंबल केल्यानंतर त्याची प्रोडक्ट क्वालिटी व्यवस्थित आहे, असेंबल व्यवस्थित आहे, त्याचं व्हिज्युअलायझेशन प्रॉपर आहे, राईट. या गोष्टींची काळजी आपण घेतो. ब्रँड टू ब्रँड मॅच नाही करता येणार, पण आपण काय करतो की ब्रँड टू ब्रँड मॅच करण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टींची आपण काळजी घेतो सध्याच्या कंडिशनला. क्वालिटी कंट्रोल्समध्ये खूप, आता बघितलं तर खूप मोठा सेटअप जो बनतो तो तसा ऍक्सेस तर नाहीये, पण आपण येणाऱ्या 4-5 वर्षात या गोष्टी अजून त्याच्यावर बरंचसं काम करतो, मी करणार. आता एकंदरीत तुम्ही जे आतापर्यंत सांगितलं त्याच्यावर दिस इज अ सर्व्हिस प्रोव्हाइडिंग इंडस्ट्री. तुमचं जे येतं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. मग आता क्लायंटशी डील करताना तुम्ही आता इंटरनॅशनली पण सुरू केलेलं आहे, तर इंटरनॅशनल क्लायंट असू दे किंवा इंडियन क्लायंट असू दे, तुम्हाला वेगवेगळे अनुभव येत असते. एक माणूस दुसऱ्यासारखा नाही, त्याच्याशी येणारं इंटरॅक्शन तुमचं ते स्मूथ, प्रत्येक वेळेला तितकं तसं स्मूथ असेल असं नाही. तर मग क्लायंट इंटरॅक्शन किंवा क्लायंट सॅटिस्फॅक्शन ह्या गोष्टी थ्रूआउट एवढे वर्ष तुम्ही कसं काय मॅनेज केलं? आता मी तुम्हाला आधी एक सेंटेन्स यूज केला होता, वी आर नॉट अ बॉक्स सेलर, वी आर अ सोल्युशन प्रोव्हायडर, राईट. तर जोपर्यंत क्लायंटचे रिक्वायरमेंट अंडरस्टँड नाही होत, राईट, त्याचा रिक्वायरमेंट अंडरस्टँड झाल्यानंतरच आपण त्या ठिकाणी त्यांना प्रॉडक्ट डिझाईन करून देतो, प्रॉडक्ट सर्व्हिस देत असतो. दॅट्स इट. या गोष्टी आम्ही म्हणजे आतापासूनच जेव्हा कंपनी इन्व्हेंट झाली, माझा एक थंब रूल आहे की सोल्युशनच आपण प्रोव्हाइड करायचं, बॉक्स सेलिंग नाही करायचं. पद्धतीने माझी टीम वर्कआउट करते, मीही वर्कआउट करतो. माझा तरी 100% त्या ठिकाणी फोकस असतो की सोल्युशन प्रोव्हाइड करायचं. तर या गोष्टीवर आहे आपला फोकस. तुम्हाला असा कधी अनुभव आलेला आहे का की एखाद्या क्लायंटशी खूप एक्स्ट्रीम लेवलचे मतभेद तुमचे झालेले आहेत कोणत्याही पर्टिक्युलर गोष्टीवर, म्हणजे ते तुम्हाला त्या क्लायंटला नाही म्हणावं लागले किंवा अशी सिच्युएशन निर्माण झाली की तुम्ही नाही म्हणू शकत नाही, डील पण करायचे पण मतभेद पण आहेत, तर
तर अशी सिच्युएशन कशी हँडल केली? बरोबर आहेत असे बरेचसे केसेस आलेले आहेत आणि ते डील करताना म्हणतो ना की आपण प्राईस कॉन्शियस म्हणजे जे म्हणतो इंडियन मेंटॅलिटी प्राईस कॉन्शियस आहे. कम्पॅरिझन सगळे सुरू करतात राईट की तुमचा प्रॉडक्ट जो आहे खूप हाय लेवलला आहे राईट आणि मला सेम प्रॉडक्ट आलेलं आहे मला लो लेवलला आलेलं आहे. मग त्या ठिकाणी जो कम्पॅरिझन आहे ना तो मी आयडेंटिफाय करतो की सर मला जरा सांगाल तुम्ही की माझा प्रॉडक्ट का हाय लेवलला आहे आणि तो प्रॉडक्ट जो तो लो लेवलला आहे याचा म्हणजे तुम्हाला काय अंडरस्टँडिंग झाली ते मला फक्त सांगा. तर त्यांचा जो क्वेश्चन आहे राईट टू अंडरस्टँड केल्यानंतर मी त्यांना आन्सर देतो. सर बघा प्रॉडक्ट सेम असतील दिसायला सगळं सेम असेल पण व्हॉट अबाउट द इंटरनल कॉम्पोनंट्स राईट. मी टेक्निकल आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी सांगू शकतो म्हटलं तुम्हाला पण तुम्ही टेक्निकल नाही आहेत पण मी तुम्हाला अवेअर करू शकतो की सर याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. डेफिनेटली टाटा की नॅनो आणि मर्सिडीज मध्ये डिफरन्स काय मला सांगा बरं. Mercedes is totally automatic and highly components are used, high level components. नॅनो पण आहे पण प्राइस कॉन्शियस प्राइसिंग फॅक्टर मध्ये बघा नॅनो खूप स्वस्त आहे मर्सिडीज खूप हाय लेवलला आहे राईट. माझा प्रॉडक्ट मर्सिडीज नाही आहे मी असं नाही म्हणत पण टेक्नॉलॉजी वाईज मी त्याच्यात खूप फरक केलेला आहे राईट. त्याच्यामुळे मी क्लायंटला सांगतो सर बघा मी तुम्हाला टेक्नॉलॉजी देतोय प्रॉडक्ट सस्टेनेबल देतोय राईट. मग त्या ठिकाणी हा तुमची चॉईस आहे प्रॉडक्ट घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. मी बॉल तुमच्या कोर्टमध्ये टाकून दिलेला आहे. मग त्या ठिकाणी असं झालेलं आहे की 99% एखादा कस्टमर 99% केसेसमध्ये क्लोज झाले फक्त टेक्निकल पॅरामीटरवर राईट. मी खूप भर देतो टेक्निकल पॅरामीटरवर हे मी सांगतो कारण की 1% मध्ये काय असतं प्राइस पॅरामीटरवर जर क्लायंट अडलेलं असेल तर मग त्या ठिकाणी मी डायरेक्टली म्हणतो सर प्लीज दुसऱ्या साईड कारण की नाही होत त्या गोष्टी नाही करू शकत. असं म्हणलं जातं की कोणताही बिझनेस सक्सेसफुल होण्यासाठी त्याला किमान 3 वर्ष द्यावी लागतात आणि आता मेक इन इंडिया किंवा याच्यानंतर स्टार्टअप्सची एक लाट आली आपल्याकडे सगळ्यांनाच बिझनेस बनवायचा असतं. तर त्या ह्याच्यामध्ये बरेच जण बिझनेस सुरू करतात. पहिले 2 वर्ष 1.5 वर्षामध्येच त्यांचा पेशन्स संपतो. ते स्टार्टअप जे चालू झालेले अनेक बंद होतात. आता 2004 2018 आणि हा खूप आणि त्याच्यानंतर आता 2018 पासून 2025 हा बराच लांबचा पल्ला आहे. 20 वर्ष झाली ऑलमोस्ट. तर 20 वर्ष सेम बिझनेस मध्ये सेम फोकस ठेवून तुम्ही आज एवढ्या इथेपर्यंत आलेला आहात. तर म्हणजे नवीन स्टार्टअप चालू करतात तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कन्सिस्टन्सी डेडिकेशन हे कितपत महत्वाचं आहे किंवा किती वेळ एखाद्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी दिला पाहिजे? एक वर्ड यूज करतो अनसर्टनिटी राईट. हा बिझनेसमध्ये माझ्याही बिझनेसमध्ये आला राईट. 2004 to 2014 पर्यंत बिझनेस व्यवस्थित चालू राईट. पण एक म्हणतो अशी एक लाट आली त्या लाटेमध्ये मी होऊन गेलो फायनान्शियल क्रायसिस खूप मोठा क्रायसिस होता. तर तो काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये माझा निगलिजन्स पण असू शकतो की मला मार्केट रिलेटेड गोष्टी कळल्या नाही राईट. आणि इन्व्हेस्टर्स मी घेतली पण इन्व्हेस्टर्सना रिपेमेंट करावं लागतं राईट राईट. तर त्या गोष्टी झाल्या नाही. बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर त्याचा आउटकम पण झालं नाही. ROI म्हणतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ते झालं नाही. तर त्यावेळेची सिच्युएशन क्रिटिकल झाली मला 2014 मध्ये. देर इज अ बिगेस्ट सेटबॅक फॉर मी मोठा सेटबॅक. माझं घर पण मला सेल आउट करावं लागलं राईट. जमीन होती ती सेल आउट करावं लागली राईट. आणि 10 वर्ष लागली मला तो सेटबॅकमधून बाहेर येण्यासाठी. तर याच्यामध्ये एकच गोष्ट कळली की कन्सिस्टन्सी म्हणतो आपण ती कन्सिस्टन्सी आणि बिझनेसचा जो माइंडसेट होता तो मी ठेवला. आणि याच्यामध्ये जेव्हा हा सेटबॅक येतो ना त्यावेळेस म्हणतो आपण जवळचे असतो लांबचे असतो टॉन्टिंग या सगळ्या गोष्टी सहन केल्या. पण माझ्या मागे 2 ते 3 असे लोक होते माझे हे यांनी सपोर्ट केलं. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की तू लढ बाकी काहीच नाही तू फक्त लढ. मिसेस तर आधीपासूनच माझ्या सपोर्टमध्ये आहे. परिस्थिती अशी होती की लिटरली मुलं छोटे होते माझे राईट.
मुलं छोटं असल्या कारणाने तो सेटबॅक माझा हे घेतला गेला, म्हणजे झाला तो निघून गेला. पण घरामध्ये परिस्थिती अशी असते की आमचे जे न्यूजपेपर सेल आउट करून आम्ही आमचं घर चालवतो, कारण की बिझनेसच नाहीये, काय नाहीये, आणि डोक्यावर भरपूर मोठं कर्ज. तर त्याच्यात अजून कोरोनाची भर आली, राईट, कोरोनाची भर आली. त्याच्यामध्ये असं म्हटलं की नाही चला आपण आता बुडिया विस्तार घ्यायचा आणि गावाकडे जायचं. बरीचशी लोक माझ्या इंडस्ट्रीमधलं तरी गावाकडे निघून गेले लिटरली. पण मिसेस म्हटली की बाबा ऐसे हम लोग मर गए, असे आपण मरतो, राईट, मग पोहून जाऊ ना, आपण काय फरक पडतो. आम्ही बॅटिंग करायला स्टार्ट केली, राईट. काही सर्च इंजिन्स होते, त्याच्यामधनं ऑनलाईन आम्हाला लीड जनरेट झाले, आणि त्या 2 वर्षामध्ये जेवढा टर्नओव्हर आम्ही नाही केला, राईट, 400% आम्ही टर्नओव्हर केला. म्हणजे तो सेटबॅक होता माझा, तो सेटबॅक पूर्णपणे त्या ठिकाणी नाही झाला. कोणी म्हणतं ना कोरोना वाईट आहे, खूप वाईट झाला, पण आमच्यासाठी खूप चांगला आहे, ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली. आणि ज्या बाकीच्या काही गोष्टी होत्या, राईट, सगळ्या त्या ठिकाणी क्लिअर झाल्या. पॉझिटिव्हिटी फक्त ठेवल्या, राईट, पॉझिटिव्हिटी. आणि मी सांगू इच्छितो की जो माइंडसेट आहे, बिझनेस माइंडसेट, तो तुम्ही ठेवा, पॉझिटिव्ह राहा, राईट. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवल्यानंतर काय होते की बाबा, जे म्हणतो ना एक शाहरुख खानचा डायलॉग पण आहे, बाबा पुरा युनिवर्स तुम्ही हेल्प करता. तुमच्यासमोर एक्झाम्पल आहे. मी फक्त हाच विचार करायचो की मला ह्या सेटबॅकमधनं बाहेर यायचंय, पॉझिटिव्ह माइंडसेट, राईट. आणि काही लोकांनी मला सांगितलं होतं सकाळी उठून वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या, काही मी बिलीव्ह नव्हतं केला, पण मी ते बिलीव्ह करायला स्टार्ट केलं. डेफिनेटली याचा इफेक्ट मिळतो म्हणजे मिळतो, राईट. आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, कारण तुमचे जे तुम्ही एव्हरी मॉर्निंग जे आपण मॅनिफेस्ट करतो ना, दे आर रिअली बिलीव्ह. माझा विश्वास नव्हता त्या गोष्टीवर, पण मी ते मॅनिफेस्ट करायला चालू केलं, आणि सराउंडिंग पण तशी हळूहळू चेंज होत गेली. सगळीकडे पॉझिटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मी प्रत्येक कुठलाही स्टार्टअप असो, कुठलाही कोणी व्यक्ती माझ्याकडे आला, कुठलाही ज्युनियर असेल, त्यांना मी सांगतो बाबा काही प्रॉब्लेम असेल ना, पहिले ह्या गोष्टी तू पहिले स्टार्ट कर, त्याच्या बॅकएंडमध्ये, त्याच्यानंतर तू मार्केटमध्ये स्टार्ट कर. ये स्वतःचा प्रत्येक प्रॉब्लेम कडे आणि सिच्युएशन कडे बघण्याचा स्वतःचा ऍटिट्यूड पहिल्यांदा चेंज करा. एक्झॅक्टली. म्हणजे एक प्रॉब्लेम आला म्हणून थांबता ऍटिट्यूड बदलून त्याला फेस केलं पाहिजे, राईट. चॅलेंजेस कोणाचं लाईफ मध्ये नाही, माझ्या लाईफ मध्ये भरपूर चॅलेंजेस असतात. एव्हरी आता अशी सिच्युएशन की कुठलाही चॅलेंजेस होते, चलो हम लोग मॅच जीत सकते हैं. It's like India-Pakistan match. Exactly, India-Pakistan match. त्या पद्धतीने येऊ द्या. मार्केटमध्ये किती प्लेयर असतात. तर माझी जी स्किल आहे मी टेक्निकल आणि सेल्स आहे. मला माझा स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, राईट. आणि शांतपणे खूप बिझनेस करायचा, जास्त गाजावाजा नाही करायचं. मला माझं टार्गेट आहे ते अचीव्ह करायचं आहे, तेवढंच मी बघतो. आणि सेल्स मी चांगल्या प्रकारे करू शकतो, ही माझी एक्सपर्टीज आहे, राईट. आता टॅरिफ रूल्स बदलतात. हो, सगळ्यात म्हणजे भूकंप म्हणावा तशा पद्धतीने टॅरिफ रूल्स चेंज होतात. रोज नवीन नियम येते, त्यामुळे रोज प्रत्येक कंपनीचे शेअर आजायचे व उद्या त्याचे खाली हे चालू. तर या टॅरिफ रूलचा तुमच्या ह्याच्यावरती काय? हो, आधी न्यूज आम्हालाही थोडासा इम्पॅक्ट बसला येतो. आधी 18% जीएसटी होता. परत गव्हर्नमेंटने काही नॉर्म्स चेंज केले, बिकॉज की चायना US वगैरे जे आहे ट्रम्प रिलेटेड आहे, तसं 28% प्रोडक्टवर जीएसटी ॲप्लिकेबल केला, राईट. आणि तो 28% जीएसटीचा जो भार होता अनरिलेटेड होता ना, तो क्लायंटच्या शोल्डरवर गेला, राईट. क्लायंट त्यांनी विचार केला की यार प्राइसिंगवर पडते 28% जीएसटी. पण आता त्याच्यामध्ये जे आता निर्मला सीतारामन आणि मोदी साहेबांनी जे चेंजेस केले, 18% जीएसटी परत मागले. आणि तो जीएसटी कॉम्पोनंट जो तो आमच्यासाठी खूप फायदेशीर झालेला आहे, राईट. म्हणजे जो प्रॉडक्ट आम्ही आधी 18% किंवा 28% सेल आउट करायचा, तो 18% सेल आउट करतो. दिस इज ऑपॉर्च्युनिटी फॉर अस, राईट. आणि बिझनेस आता त्या ठिकाणी थोडासा म्हणतो ना आपण की पीक लेवल. आता ह्याच्याशीच रिलेटेड आहे की आता बरंच मतभेद चालू आहेत. अनेक अर्थतज्ञ असू देत, इकॉनॉमिस्ट असू देत, किंवा बिझनेस अनालिस्ट असू देत, जे बदललेले जीएसटी असू देत, किंवा USA ची जी बदललेली टॅरिफ पॉलिसी असू देत, त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार टोटल ओव्हरऑल इंडियन बिझनेस सेक्टर? असं म्हणतात की आता ही मेक इन इंडियासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी.
असंही काही म्हणतात, पण बरेच जण त्याच्या अगेन्स्ट आहेत की फक्त एक बबल आहे असं म्हणतात. तर मी तर म्हणेन की ऑपॉर्च्युनिटी आहे. राईट, आता त्यांनी मेडिकल इंडस्ट्रीसाठी पण 100% जीएसटी ऍप्लिकेबल केला. राईट, हे पण शॉकिंग न्यूज आहे. पण मेडिकल इंडस्ट्रीसाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे, इंडियामध्ये काय नाही. आता आमच्यासाठी पण एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे या ठिकाणी. जीएसटी कॉम्पोनंट आला, त्या जीएसटी कॉम्पोनंटनुसार आम्ही आता बॅकएंडमध्ये तो माइंडसेट क्रिएट केला की आपण कुठली वस्तू तयार करू शकतो मेक इन इंडियामध्ये. राईट, आता त्याही गोष्टी बॅकएंडमध्ये चालू आहेत आमच्या हळूहळू त्या गोष्टी. पण डेफिनेटली एक सर्टन लेवलला आम्ही आपला एक स्वतःचा प्रॉडक्ट असणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो काही दिवसांनी. राईट, आणि तो प्रॉडक्ट जो असतो तो भटाईचं नावानेच असणार आहे आणि इट्स रिलेटेड टू टेक्नॉलॉजी रिलेटेड असणार आहे. या गोष्टी आहेत. डेफिनेटली ह्या जो जीएसटी कॉम्पोनंट आणि हे जे ट्रम्प वॉर चालू आहे, ट्रम्प वॉर म्हणतो आपण, इट्स अपॉर्च्युनिटी टेक ऑन अ पॉझिटिव्ह नोट, आणि ती पण म्हणतो की इंडियासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता हे म्हणजे आता आपण सस्टेनेबिलिटीचा सध्या खूप विचार करतो किंवा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड गोष्टींचा विचार करणं गरज आहे आता काळाची. कारण आपण त्याचे बघतोय म्हणजे काय त्याचा म्हणजे डिस्ट्रक्शन्स होऊ शकतात. तर ह्या बिझनेसेसनी एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबिलिटी हे कसं तुम्ही हे करू शकता, हँड टू हँड कसं जाऊ शकतं? बघा, आता टेक्नॉलॉजी रिलेटेड आधी आपण जे टीव्ही युटिलाइज करायचो ते एलसीडी युटिलाइज करायचो, लाईट इमिटिंग करायचं एलसीडी. तर त्याच्याने काय होतं की जो ब्राईटनेस आणि बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायचे इन्व्हायरमेंटला, रेडिएशन्स आणि सगळं. एलईडी जो आता मार्केटमध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जसं की इन्व्हायरमेंट रिलेटेड नाही, खूप इफेक्ट नाही करत. आम्ही आता मीच नाही तर गव्हर्नमेंट पण त्या गोष्टीची काळजी घेते की कुठलाही इन्व्हायरमेंट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल, कुठल्याही उपकरणा थ्रू होत असेल तर त्याला तुम्ही टोटली बॅन करा किंवा काहीतरी त्याच्यावर ऍक्शन घ्या. आपण त्या पद्धतीने असं कुठलाही अजून प्रॉडक्ट नाही की तो इन्व्हायरमेंट फॅक्टर्सला काहीतरी प्रॉब्लेमॅटिकली काही करेल असंही नाही. राईट, सगळे प्रॉडक्ट आपण इन्व्हायरमेंट फ्रेंडलीच आपण या ठिकाणी युटिलाइज करतो. रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स, आणि त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर असतो की रिसायकलेबल म्हणतो आपण त्या ठिकाणी. काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात त्या आपण रिसायकल पण करून देतो. राईट, नवीन प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी बनवतो. ते इन्व्हायरमेंट फॅक्टरला काही चेंजेस नाही करत. आता याच्यामध्ये तुमचं फ्युचर प्लॅन्स काय? म्हणजे आता तुम्ही सेटबॅक नंतर तुम्ही एवढ्या मोठ्या म्हणजे इतक्या पुढे आलेले आहात, फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुमचे? वेअर डू यू सी युअरसेल्फ इन 2030? 2030 मध्ये आता जी काही प्लॅनिंग चालली बॅकएंडमध्ये, तर प्रॉडक्ट आम्ही हळूहळू चेंजेस करतो. त्याच्यामध्ये नवीन प्रॉडक्ट्स जे आहेत, जसं फॉर एक्झाम्पल रोबोटिक्स तुम्ही म्हटलं, रोबोटिक्समध्ये आम्ही छोटंसं पाऊल आम्ही टाकतोय, बट इट्स नॉट अफेक्ट टू द ह्युमन्स अँड ऑल. राईट, तेही असं काही ब्रांचेस आपण त्या ठिकाणी ओपन करतो. जसं आता पुणे आहे, आता मुंबईमध्ये पण आपण स्टार्ट केलेली आहे, हैदराबादमध्ये पण आपण स्टार्ट केलं. खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे. राईट, पण डेफिनेटली येणाऱ्या 2030 पर्यंत एक नेटवर्क आम्ही क्रिएट करणार त्या ठिकाणी, आणि स्वतःचा ब्रँड जसं तो मार्केटमध्ये आता 5 वर्ष आहेत आमच्याकडे, 5 वर्षामध्ये तो आमचा जो ब्रँड आहे तो एक सर्टन लेवलला घेऊन जातो. आणि त्या रिलेटेड जे काही म्हणतो आपण एफर्ट्स आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि 2030 मध्ये डेफिनेटली एक काहीतरी वेगळा चेंज तुम्हाला बघायला मिळेल. राईट, इट्स रिलेटेड टू टेक्नॉलॉजी, इट्स रिलेटेड टू म्हणतो की इन्व्हायरमेंट रिलेटेड. असंही नाही की हाच एक स्टार्टअप आहे, अजून मी 3 स्टार्टअप स्टार्ट करण्याच्या विचारामध्ये ऑलरेडी आम्ही स्टार्ट केलेले, बट दे आर नॉट ऑन अ फुल फ्लेज लेवल. इट्स रिलेटेड टू एग्रीकल्चर, इट्स रिलेटेड टू ईव्ही, राईट, इलेक्ट्रिकल व्हेकल्स. या गोष्टी आम्ही स्टार्ट केलेल्या आहेत, पण मार्केटमध्ये अजून आलेल्या नाही. तेही येते. हे जे चेंजेस मी तुम्हाला सांगतो की 2030 पर्यंत तुम्हाला बघायला मिळते. एक नवीन पिक्चर जो म्हणतो ना, ते तुम्हाला बघायला मिळेल. ट्रेलर स्टार्ट झालेला आहे, पिक्चर बाकी आहे. आम्हाला आवडेल त्यावेळेला पण असाच एक परत पॉडकास्ट होस्ट करू तुम्हाला हे करण्यासाठी. आणि आपण मगाशी जसं बोललो तसं की आपण हे सगळंच बोललो की इकॉनॉमिक पॉलिसीज असतील किंवा जीएसटी रिफॉर्मेशन्स असतील, तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंड वरती तुम्ही आता ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे आणि जे कुठल्या तरी म्हणजे असतं ना की ती वेळ येत नाही किंवा कशाचं तरी एक मनात भीती असते आणि कुणाचं तरी एक असं पुश मिळालं की आपण ती गोष्ट होती, तर असे जे म्हणजे ज्यांना करायचंय पण अजून ते करू शकत नाही किंवा त्यांचं धाडस होत नाही, अशा लोकांना किंवा अशा स्टार्टअप सुरू करणाऱ्या नवीन बिझनेस मधून तुम्ही काय सल्ला द्याल? राईट,
आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल देऊ इच्छितो तुम्हाला. 2 जहाज आहेत, राईट. एक जहाज जो आहे त्याच्यावर कुठलाही म्हणतो आपण की चालवणारा किंवा ड्रायव्हर वगैरे नाहीये, काहीच नाही, कुठलं डायरेक्शन नाहीये, राईट. आणि त्या जहाजाला म्हटलं की तुम्ही पर्टिक्युलर डेस्टिनेशनला तुम्ही पोहोचा. आणि दुसरं जहाज आहे त्या ठिकाणी त्यांनी डिसाईड केलेलं की मला या डेस्टिनेशनला पोहोचायचंय, कसं पोहोचायचंय, रूट कसा असणार आहे, राईट. तर आणि हे दोघं जहाज आहे ना तुम्ही समुद्रात सोडून द्या. मला सांगा कुठला जहाज जो आहे तो डेस्टिनेशनला पोहोचेल? जो जहाज त्या ठिकाणी पूर्णपणे प्लॅनिंग झालेली आहे, राईट. डिसाईड झालंय माझा हा रूट असा असणार आहे, राईट. आणि ज्या जहाजावर कोणीही काही प्लॅनिंग नाही केली ते जहाज काय होणार आहे? त्या दिवशी भरकटणार आहे, कुठल्या तरी बेटावर जाऊन ते अडकणार आहे, राईट. तर माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की ते स्टार्टअप्स आहेत की प्रॉपर प्लॅनिंग, बाबा आपको जाना कहाँ है, डेस्टिनेशन क्या है, राईट, ते पहिले डिसाईड करा, राईट. त्याच्यानंतर बॅकएंड मध्ये तुम्ही ती एक पॉलिसी तयार करा की मला इथपर्यंत पोहोचायचंय. तर म्हणतो ना आपण जेव्हा सीडी चढतो त्यावेळेस स्टेप 1 to 1 1 to 1 1 to 1 चढतो. बाबा तू पहिले स्टेप से डायरेक्टली छलांग मारतो की इट्स व्हेरी डिफिकल्ट. एक बार नीचे गिरना, बेबी स्टेप्स घेतल्या पाहिजे. आणि एक दिवस तो पडणार आहे, तुम्ही डायरेक्टली मोठी छलांग घेण्याचा प्रयत्न केला तसं मी पडलं होतं, राईट. तर माझा एक्सपिरियन्स आहे की बाबा तुम्ही स्टेप बाय स्टेप जा आणि फक्त डिसाईड करा. अजून एक घोडा म्हणतो त्याला दोन वायपर लावलेले असतात. काय लावलेलं असतं? इकडे तिकडे. बिकॉज की त्याचं जे लक्ष आहे ते भरकटायला नको. दॅट्स इट. ही इज टोटली फोकस ऑन द मिडल ऑफ द रोड, राईट. तसं फोकस तुम्ही ठेवा. मार्केटमध्ये फेल झाले काही प्रॉब्लेम नाही. फेल झाले तर तुम्हाला शिकायला मिळणार, राईट. सक्सेसफुल झाले खूप चांगली गोष्ट, राईट. तर माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे की बाबा फेल हो, एक बार नाही 2 बार हो. तुम्ही मी तर म्हणतो की सगळेच जण फेल झाले खूप चांगली गोष्ट आहे, शिकायला मिळतं. आयडिया क्लिअर आहे. हाऊ फेल्युअर्स आर इम्पॉर्टंट इन बिझनेस वे, राईट. फेल्युअर असला पाहिजे. आता माझे आता आपण काय करतो, सक्सेसफुल बिझनेस ओनर्सचे जे बुक्स आपण वाचतो, कधी फेल्युअर्सचे वाचले का? माझ्याकडे फेल्युअर्स. ते फेल्युअर्सचं तुम्ही एकदा बुक वाचा, त्याच्यानंतर कळेल की बाबा हा व्यक्ती फेल्युअर का झालेला आहे, राईट. तो आणि फेल्युअर झाल्यानंतर ओव्हरकम कसा झालेला आहे, राईट. माझी एक्झाम्पल बरेचशी लोक ते घेतात, राईट. त्यांनी बघितलेलं, राईट, की बाबा हा याने ओव्हरकम केलेला आहे, राईट. मी खूप मोठा हे काही नाही म्हणत, पण केलेलं आहे मी ओव्हरकम, राईट. मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे की ओव्हरकम मी केलेलं आहे. तर फेल व्हा, काही प्रॉब्लेम नाही. पण काय फेल्युअरमध्ये तुम्हाला ओव्हरकम कसं करायचं त्याचं तुम्ही स्वतः प्लॅनिंग करा. कोणाची गरज नाही पडायला पाहिजे. दॅट्स इट. बिकॉज यू आर द ओनर ऑफ युअर ब्रेन. दॅट्स इट. नो डिपेंडन्सी ठेवू नका. मेंटर असला चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. मेंटरचे सजेशन घे, सजेशन ऑलवेज वेलकम, राईट, राईट. पण स्वतःबद्दल तुम्ही स्वतः विचार करा, करायचं काय, शांत बसून विचार केला पाहिजे त्या गोष्टीवर. आणि आता गडबडीमध्ये आपण डिसिजन ऑलवेज रॉंग असतो. बघा तुम्ही जगावर बैठे हो, खुद प्रत्येक म्हणजे स्वतःला वेळ दिलाच पाहिजे. 2 दिवस 3 दिवस तुम्ही एखाद्या शांत जागेवर जाऊन बसा वगैरे, शांततेत विचार करायचं काय नेक्स्ट स्टेप काय आहे. तुम्हाला म्हटलं की स्टेप्स हळूहळू घेतले पाहिजे. त्या पहिली स्टेप आपण सक्सेसफुल झालो, दुसरी स्टेप जी आहे ते सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला करायचं काय, थर्ड स्टेपला काय करायचं, हे सगळा जो रोडमॅप आहे ना 3 ते 4 वर्षाचा 5 वर्षाचा, तो तुम्ही रेडी ठेवा. हेच माझं स्टार्टअपला म्हणणं आहे, राईट. इन्व्हेस्टमेंट तर कोणीही करेल, पण तो इन्व्हेस्टमेंटच्या अनेस्टमध्ये ROI जनरेट करणं इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क आहे. भरपूर स्टार्टअप येतात, भरपूर स्टार्टअप फेल होतात. रिझन हेच आहे, बाबा फोकस नाही आहे. ऍक्च्युली खूप छान झालं आताचं बोलणं. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा कळल्या की इतक्या याच्यात पहिल्यांदा कोणीतरी सांगितलं की येस फेल्युअर्स आर इम्पॉर्टंट आणि फेल्युअर्सचा अभ्यास करा. आणि सक्सेस स्टोरीज आपल्याला माहिती आहेत आणि अदर त्याच्यामुळेच आपल्या एक्सपेक्टेशन्स खूप हाय होतात. पुन्हा मिळाल्या सक्सेसफुल मला यापर्यंत गेलंच पाहिजे असं आहे. जे काही पहिल्यांदा की तुमचा एक बिझनेस जर्नी जो 2004 to 2025 हा जो बिझनेस जर्नी तुमचा आहे तो तुम्ही 1 वर्ड किंवा 1 पंच लाईन जी तुम्हाला मोटिवेट करते किंवा ती पंच लाईन म्हणजे तुमचा बिझनेस एक डिस्क्राईब करतो बिझनेस जर्नी. सेल्फ मोटिवेशनच आहे. सेल्फ मोटिवेशन. दुसरा सक्सेस 15 कुठलाच नाही.
थोडं तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहाल, तुम्हाला म्हणजे सक्सेस मिळणार आहे. तर बाकीच्या गोष्टी येणार आहेत, जाणार आहेत, ते आहेत, स्वतःवर तुम्ही फोकस केला पाहिजे त्या गोष्टी. ओके, थँक्यू सर, तुम्ही आज इथे आलात आणि Yes. आजच्या ह्याच्यामध्ये खूप इनोव्हेटिव्ह आणि वेगळी माहिती स्टार्टअप्स जेव्हा स्टार्ट करायचं असेल तर नाही मिळाली. तुमचा जर्नी आम्हाला कळाला. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात Yes. त्याच्याबद्दल. आणि मला गॅरंटी की 5 वर्षांनी तुम्ही जे नवीन 2 स्टार्टअप सुरू करताय ते सक्सेसफुल होऊन त्याच्या सक्सेससाठी आपण इथे नक्की भेटू. जरूर जरूर. अँड थँक्यू, थँक्स फॉर Thank you so इन्व्हाइटिंग. much.